ते केलं पाहिजे असं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. आपण हा डॉक्टरांकडून केलेला आहे किंवा आम्हाला एक अतिशय प्रेमास्पद अशी बाबा आपण या ठिकाणी चांगली स्वतः काढलेली आहे. त्याच्यामुळे नक्की आम्हाला एक प्रेरणा मिळेल, भविष्यामध्ये काम करण्याची ऊर्जा मिळेल आणि इथून पुढे जनतेला चांगल्या सेवा आणि सुविधा देण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. आपल्या या उपविभागामध्ये माझ्या हाजरीमध्ये आमच्या या 5 पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाजरीमध्ये भरत असतात आणि पोलीस देशपांडेंनी म्हटल्याप्रमाणे जेवढ्या व्यक्ती तितक्या बोली आणि जेवढ्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. यातील काही प्रवृत्ती तर एकदम लाईव्ह आणि जीविताचा हानी करतील याचा भरोसा देता येत नाही. अशा काही प्रवृत्ती असतात. अशा प्रवृत्तींना समाजातून बाजूला काढून त्यांना कायद्याच्या कक्षेत आणणं, त्यांना कायद्याच्या पुस्तकात बांधून न्यायालयाच्या मार्फतीनं गदा करणं हे पोलिसांचं प्राधान्याचं काम असतं. आपण कापून गेले आता जवळपास 8 महिन्यापासून दही हंडीपासून असा उल्लेख केला आपल्या अनिल पाटीलनी की दही हंडीपासून आपण खाल्लं शहरामध्ये असा एकही दिवस नाही ज्या दिवशी शहरामध्ये बंदोबस्त नाही. मग देवपूर पोलीस स्टेशन असो, पश्चिम देवपूर असो, मोहाडी असो, शहर पोलीस स्टेशन असो, आझादनगर पोलीस स्टेशन असो, सतत बंदोबस्त कुणाची रॅली, कुणाची मोटरसायकल रॅली, कुणाचा मॅरेथॉन स्पर्धा, कुणाची पालखी मिरवणूक, कुणाचा रथ उत्सव, कुणाचा मोर्चा, कुणाचं आंदोलन, कुणाचा निषेध, कुणाचा फाळीनाच, कुणाचा घंटानाद मर्यादाच नाही केला. अशा वेळेला आपला जो पोलीस असतो हा पोलीस फुटून जातो, जमून जातो आणि आपण हा जो उपक्रम राबवला या उपक्रमातून आम्हाला ऊर्जा मिळत असते. लोकांना वाटतं पोलिसांचं खूप छान आहे, वडील बघितलं आयटी चाललेला पोलीस दिसतो, परंतु मित्रांनो खरंच तसं नाही. पोलीस हा सुद्धा मनुष्य आहे, पोलीस ते मशीन नाही. ते पूर्वी मालिका लागायचं ते कायद्याचं काम होतं, वेगळे त्याचा हातही असतो माणुसकीचा धडा आणि पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्यावं करा. तर माझी आज या विचार मंडळाला, माझ्या तरुण मित्रांना, माझ्या पोलीस मित्रांना कळकळीची विनंती आहे. खरोखर पोलिसांमध्ये संवेदनशील माणूस आहे. मला कल्पना आहे पोलीस दुनियादारी कमी पडत असतो. आम्ही तेवढे प्रोफेशनल नाही आहोत, आम्हाला दुनियादारी कळत नाही, परंतु याचा अर्थ आम्ही संवेदनशील नाही असं नाही. आम्हाला प्रत्येक जणांनी आम्हाला अशा कामाचं मार्केटिंग करता येतं. बाकी संस्थांना, बाकी कंपन्यांना, बाकी विभागांना ज्याप्रमाणे मार्केटिंग करता येतं, आम्हाला चांगला शब्द आहे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आपल्याला मार्केटिंग म्हणणं, परंतु घरात मार्केटिंग मध्ये आम्हाला जमेपणा जमत नाही. अगदी स्पष्ट सांगायचं कारण पोलीस हा माणूस आहे. ही गोष्ट प्रत्येक सामान्य माणसाला लक्षात घेतली तर आपण बऱ्याच गोष्टींवर मात करू शकतो आणि पोलिसांना समाजामध्ये चांगला धुळे शहरात गोपाळ काल्यापासून नवरात्र, गणपती, बकरी हे जे सर्व बंदोबस्त पार पाडलेले पोलीस प्रशासनाने व त्यामध्ये यावर्षी 2 महाविराट मोर्चे, मराठा मोर्चा आणि संघर्ष समिती मोर्चा हे 2 मोर्चे यावर्षी धुळे शहरात लाखोच्या संख्येने एकदम शांततेत पोलीस अधीक्षक श्री एस चैतन्य साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी साहेब, पोलीस उपविभागीय अधिकारी श्री हिम्मत जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातले सर्व प्रभारी अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील सर्व पोलीस दलाने अतिशय उत्कृष्टपणे रात्रंदिवस मेहनत घेऊन शांततेत पार पाडलेले आहे. त्याबद्दल मी या माझ्या देवपूर पोलीस मित्र व शांतता कमिटी सदस्य या नात्याने हा आज कार्यक्रम मी आयोजित केलेला होता सत्कार समारंभाचा. त्याबद्दल मी सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो. माझ्या संपूर्ण देवपूर पोलीस मित्र शांतता कमिटीच्या वतीने आलेल्या सर्वांचं हार्दिक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.